लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। स्वतः महिला आणि बालविकास मंत्र्यांनी या ठिकाणी ट्विट करून तुमच्यासाठी खूप महत्त्वाची माहिती अशी दिलेली आहे। स्वतः महिला आणि बालविकास मंत्र्यांनी काय ट्विट केले त्याची माहिती आपण बघणार आहोत। बघा, त्यांनी नेमका त्यांच्या ट्विटमध्ये काय म्हटलेलं आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करताना OTP बाबत काही तांत्रिक अडचणी येत असल्याची बाब निदर्शनास आली आहे। महिला व बालविकास विभागाच्या वतीने याची गांभीर्याने नोंद घेण्यात आली असून तज्ञांच्या माध्यमातून याबाबत उपाययोजना करण्याचे काम प्रगतीपथावरती आहे। लवकरच ही तांत्रिक अडचण दूर होऊन ई-केवायसी प्रक्रिया अधिक सुलभ व सुकर होणार याबाबत मी सर्व लाडक्या बहिणींना आश्वस्त करते। तर बघू शकता, या ठिकाणी स्वतः महिला आणि बालविकास मंत्र्यांनी हे ट्विट केलेलं आहे। लाडकी बहीण योजनेची सध्या केवायसी सुरू आहे, त्याच्याबद्दल त्यांनी ही महत्त्वपूर्ण अशी माहिती या ठिकाणी दिलेली आहे। तर बघा, तुम्ही ई-केवायसी करत असाल तर तुम्हाला आता थोडंसं थांबायचं आहे, कारण की याच्यामध्ये बदल केले जाणार आहेत। लाडकी बहीण योजनेची जी ई-केवायसी ची वेबसाईट आहे याच्यामध्ये तज्ञांच्या माध्यमातून उपाययोजना करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे की प्रगती पथावरती आहे। लवकरच ही तांत्रिक अडचण जी आहे ई-केवायसी प्रक्रियाबद्दलची ती सुलभ आणि सुकर होणार आहे याबाबत त्यांनी आश्वस्त केलेलं आहे। त्याच्यामुळे लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी बद्दलची या ठिकाणी जी वेबसाईट आहे त्याच्यावरती काम चालू आहे। त्यांनी स्वतः या ठिकाणी हे ट्विट करून माहिती दिलेली आहे। परंतु भरपूर सारे लाडक्या बहिणींच्या अजून देखील या ठिकाणी प्रॉब्लेम्स आहेत। त्यांनी या ठिकाणी लाडक्या बहिणींनी त्याबद्दलची माहिती दिलेली आहे, त्यांचे प्रश्न आहेत। जसं की आपण जर बघितलं, बघा काय लाडक्या बहिणींचं म्हणणं असं आहे की कमेंट करून देखील ह्या लाडक्या बहिणींनी या ठिकाणी माहिती दिलेली आहे। त्यांनी म्हटलेलं आहे की ज्यांना पती किंवा वडील नाहीत त्यांनी कोणाचा आधार क्रमांक टाकावा यावरती कधी उपाययोजना होणार। तर बघा, आता सध्या स्वतः महिला आणि बालविकास मंत्र्यांनी OTP बद्दल या ठिकाणी उपाययोजना केली जाणार आहे असं सांगितलंय। म्हणजे पूर्ण वेबसाईट जी आहे या ठिकाणी त्याच्यावरती काम चालू आहे। तर भरपूर साऱ्या लाडक्या बहिणींचे या ठिकाणी प्रश्न आहेत, ज्याच्यामध्ये पहिला प्रश्न खूप महत्त्वाचा आहे। त्यामध्ये भरपूर सारे लाडक्या बहिणींनी कमेंट करून देखील विचारलेला आहे, ज्याच्यामध्ये पती किंवा वडील नसतील तर मग कोणाचा नेमका आधार क्रमांक टाकायचा। बघा, हा प्रश्न तुम्हाला देखील पडलेला असेल, तुम्ही देखील ई-केवायसी करत असाल, तुम्हाला देखील कुठला प्रश्न पडलेला आहे नेमका कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी कमेंट करून सांगा, जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचेल। बघा, त्याच्यामुळेच या ठिकाणी स्वतः महिला आणि बालविकास मंत्र्यांनी OTP येत नाही त्याच्यावरती या ठिकाणी वेबसाईट अपडेट करण्याचं काम चालू आहे असं ट्विट करून सांगितलेलं आहे। त्याच्यामुळे सर्वांनी कमेंटमध्ये सांगा तुम्हाला नेमका काय प्रॉब्लेम येतोय केवायसी करताना। तर बघा, पहिला महत्त्वाचा प्रश्न भरपूर सारे लाडक्या बहिणींना पडलेला आहे की पती किंवा वडील नसतील तर मग नेमका कोणाचा आधार क्रमांक टाकायचा। बघा, सुरुवातीला आपण ई-केवायसी करतो त्यावेळेस स्वतः लाडक्या बहिणींचा आधार क्रमांक या ठिकाणी टाकावा लागतो, त्याच्यानंतर OTP येतो। आता बऱ्याच जणांना हा OTP भेटत नाही, त्याच्यामुळे या ठिकाणी लाडकी बहीण योजनेची वेबसाईट जी आहे ई-केवायसी ची त्यामध्ये अपडेट चालू आहे असं स्वतः महिला आणि बालविकास मंत्र्यांनी आता ट्विट करून सांगितलेलं आहे। परंतु OTP टाकल्यानंतर मग नेमकं या ठिकाणी जर पती किंवा वडील नसतील तर कोणाचा या ठिकाणी आधार क्रमांक टाकायचा, हा प्रश्न देखील खूप महत्त्वाचा आहे। याच्यावरती देखील उत्तर भेटणं गरजेचं आहे। तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। त्यासोबत बघा, आता दुसरा प्रश्न भरपूर साऱ्या लाडक्या बहिणींचा आहे। ज्या लाडक्या बहिणींना या ठिकाणी पती नाहीत किंवा वडील नाहीत त्यांनी कोणाचा आधार क्रमांक टाकायचा आणि ई-केवायसी मग नेमकी कशी करायची, हा मोठा प्रश्न या ठिकाणी आहे। त्यासोबत बघा, गेल्या महिन्यात पैसे येऊन देखील केवायसी करताना आधार क्रमांक या ठिकाणी केवायसी करत असताना या ठिकाणी आधार क्रमांक जो आहे या ठिकाणी अपात्र आहे किंवा पात्र यादीमध्ये नाही अशा पद्धतीने एरर येत आहे। बघा, गेल्या महिन्यात पैसे येऊन देखील केवायसी करताना या ठिकाणी म्हणजे 14वा हप्ता येऊन देखील केवायसी होत नाही। मग याच्याबद्दल नेमकी काय उपाययोजना करणार याच्याबद्दल मात्र त्यामध्ये सांगण्यात आलेलं नाही, फक्त OTP बद्दल सध्या माहिती देण्यात आलेली आहे। हा प्रश्न खूप साऱ्या लाडक्या बहिणींना आहे। तुम्हाला देखील असा प्रश्न आहे का, तुम्हाला देखील असा एरर येतोय की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। कारण की बघा, यांनी या ठिकाणी कमेंट करून सांगितलेलं आहे की गेल्या महिन्याचा हप्ता आलेला यांना 14वा हप्ता आलेला आहे,
तरी देखील KYC होत नाही, ह्यांचा हा प्रश्न आहे. मग याच्यामध्ये देखील बदल होणार की नाही याच्याबद्दल मात्र त्यांनी त्यांच्या ट्विटमध्ये नमूद केलेलं नाही. फक्त OTP येत नाही त्याच्याबद्दल या ठिकाणी ट्विट केलेलं आहे. मग या ठिकाणी भरपूर साऱ्या अशा लाडक्या बहिणी आहेत ज्यांना गेल्या महिन्याचा म्हणजे ऑगस्ट महिन्याचा हप्ता आलेला आहे, म्हणजे 14वा हप्ता देखील त्यांना प्राप्त झालेला आहे. म्हणजे त्या लाडक्या बहिणी काय आहेत, पात्र आहेत, त्यांना 14वा हप्ता देखील आलेला आहे, परंतु KYC होत नाही. त्यांना असा एरर दाखवतो की या ठिकाणी लाडकी बहीण योजनेची जी पात्र यादी आहे त्याच्यामध्ये तुमचा आधार क्रमांक या ठिकाणी नाही, असा एरर देखील तुम्हाला येत असेल. बघा, तुम्हाला येतोय का असा एरर, कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्याबद्दल मग नेमकी काय उपाययोजना होणार त्याच्याबद्दल मात्र माहिती अजून देण्यात आलेली नाही. त्यासोबत बघा, लाडकी बहीण योजनेची जी दुसरी फ्रॉड या ठिकाणी खोटी वेबसाईट आहे त्यावरती सध्या भरपूर साऱ्या लाडक्या बहिणींनी KYC केलेलं आहे. मग ती वेबसाईट बंद होणार का? त्यासोबत बघा, खरोखर लाडक्या बहिणींनी जी gov.in म्हणजे जी गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे त्याच्यावरती जाऊन फक्त KYC करणं गरजेचं आहे. भरपूर साऱ्या फेक वेबसाईट ज्या आहेत त्या ठिकाणी सुरू झालेल्या आहेत KYC सुरू झाल्यानंतर. त्याच्यामुळे लाडक्या बहिणींनी या ठिकाणी खबरदारी बाळगणं खूप गरजेचं आहे, कारण की या ठिकाणी फेक वेबसाईटवरती जाऊन KYC केल्यामुळं या ठिकाणी त्याचे मोठे परिणाम होऊ शकतात. त्याच्यामुळे लाडक्या बहिणींनी जी गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे, खरोखर जी गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे त्यावरती जाऊनच KYC करायची आहे. असे भरपूर सारे प्रश्न आहेत. तर अशा वेबसाईट देखील या ठिकाणी बंद होणार का असा देखील प्रश्न आहे. महत्त्वाचे प्रश्न होते ते म्हणजे या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या या ठिकाणी पात्र असून देखील आधार क्रमांक पात्र यादीत नाही असा भरपूर साऱ्या लाडक्या बहिणींना एरर दाखवत आहे. आणि या ठिकाणी ज्यांना पती नाही आहेत किंवा वडीलही नाहीत आणि जे अविवाहित आहेत त्या लाडक्या बहिणींनी मग नेमका कोणाचा आधार क्रमांक टाकायचा हा देखील मोठा प्रश्न आहे. त्याच्याबद्दल देखील या ठिकाणी उत्तर भेटणं गरजेचं आहे, कारण की भरपूर साऱ्या लाडक्या बहिणी त्याबद्दलची कमेंट करून माहिती विचारतात. तर बघा, आता लाडक्या बहिणींनो या ठिकाणी सध्या वेबसाईटवरती काम सुरू झालेलं आहे. स्वतः महिला आणि बालविकास मंत्र्यांनी याबद्दलचं ट्विट करून माहिती दिलेली आहे, ज्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची जी KYC करताना OTP बाबत काही तांत्रिक अडचणी येत असल्याबाबतचं निदर्शनास त्यांच्या आलेलं आहे आणि महिला आणि बालविकास विभागाच्या वतीने याची गांभीर्याने दखल घेण्यात आलेली आहे आणि तज्ज्ञांच्या माध्यमातून याबाबत उपाययोजना करण्याचं काम सुरू करण्यात आलेलं आहे. आता म्हणजेच तुमची वेबसाईट जी आहे ती नव्याने या ठिकाणी डेव्हलप करून सुरू करण्यात येणार आहे. म्हणजे तुम्हाला जे पण प्रॉब्लेम येत आहेत त्याच्यावरती उपाययोजना सुरू झालेल्या आहेत. परंतु या ठिकाणी सध्या त्यांनी या ठिकाणी जी माहिती दिली ती फक्त OTP बद्दल त्यांनी म्हटलेलं आहे, परंतु बाकीच्या ज्या अडचणी आहेत त्याच्याबद्दल देखील या ठिकाणी लवकरच माहिती मग येऊ शकते. तर लवकरच ही तांत्रिक अडचण जी आहे या ठिकाणी दूर होऊन KYC प्रक्रिया अधिक सुलभ आणि सुकर होणार याबाबत या ठिकाणी लाडक्या बहिणींना आश्वस्त त्यांनी केलेलं आहे. त्याबद्दलचं बघू शकता आपण, त्यांनी ट्विट करून जी आहे ती महत्त्वाची अशी माहिती लाडक्या बहिणींना दिलेली आहे. कारण की KYC केल्यानंतर लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याचा लाभ जो आहे ती वेळेवरती भेटण्यास मदत होणार आहे. त्यासाठी सर्व लाडक्या बहिणींनी KYC करणं गरजेचं आहे, जेणेकरून जी पडताळणी असणार आहे किंवा KYC केल्यानंतर या ठिकाणी भरपूर साऱ्या जे पण या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचे जे तुमचे हप्ते आहेत ते लवकर येण्यास मदत होणार आहे. त्याच्यासाठी KYC जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे. खरोखर ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांच्यापर्यंत लाभ पोहोचण्यासाठी मदत होणार आहे. त्याच्यामुळे KYC सर्वांना करणं गरजेचं असणार आहे. तर खूप महत्त्वाची अशी माहिती आपण बघितलेली आहे. स्वतः महिला आणि बालविकास मंत्र्यांनी ही ट्विट करून माहिती दिलेली आहे, जी की तुम्हाला तांत्रिक अडचणी येत आहे त्याच्याबद्दलचे काम चालू आहे अशी माहिती त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे. याबद्दल तुमचे अजून काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा, त्यासोबत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.